टेल्गो ट्रेन ही 1.5 ते 2 तास उशिरानं मुंबई ते पोहोचणार आहे। 11:30 ते 12च्या दरम्यान ही टेल्गो ट्रेन मुंबईत पोहोचू शकते। आता सुरतमधून ट्रेन निघाली आहे। पावसामुळे ट्रेन पोहोचण्यास उशीर होतोय। सुरत इथं ट्रॅक पाण्याखाली गेलाय आणि त्यामुळे हा परिणाम झालाय। वेळापत्रकानुसार सकाळी 10 वाजता मुंबई सेंट्रल इथं ही ट्रेन पोहोचणार होती, मात्र आता तिला उशीर होणार आहे। वापी उदवाड दरम्यान मुसळधार पावसानं हा परिणाम झालेला आणि याच महत्त्वाच्या बातमी संदर्भात आपण अधिक चर्चा करू। आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर आपल्यासोबत आहेत। देवेंद्र, देशातील सर्वात जलद ट्रेन म्हणून टेल्गो ट्रेनची सर्वांनाच उत्सुकता आहे। ती दिल्लीवरून निघालेली आहे आणि आता ती मुंबईत आज सकाळी 10 पर्यंत पोहोचणं अपेक्षित होती, मात्र तिला 1.5 ते 2 तास उशीर होणार आहे। आता सद्यस्थिती काय आहे? रेल्वे प्रशासनाकडून काय स्पष्ट करण्यात आलंय का? नक्कीच गिरीश, टेल्गो ट्रेनची उत्सुकता जी आहे ती सगळ्यांनाच आहे आणि काल रात्री दिल्लीहून निघालेली ही टेल्गो ट्रेन जी आहे ती साधारण सकाळी 10 वाजेपर्यंत मुंबई सेंट्रल इथे येणं अपेक्षित होतं। मात्र गुजरात मध्ये खास करून सुरतमध्ये ज्या पद्धतीचा मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळे ट्रॅक जे आहेत ते पाण्याखाली गेले आहेत आणि याचा फटका जे आहे त्या ट्रेनला बसलेला आहे। त्यामुळे ट्रेन जी आहे ती निर्धारित वेळेत पोहोचण्यासाठी उशीर होत आहे। आता जी माहिती मिळते त्यानुसार साधारण 2 तास ही ट्रेन जी आहे ती निर्धारित वेळेपेक्षा उशिराने येणार आहे। अंदाजे 11:30 ते 12च्या दरम्यान मुंबई सेंट्रलला ही टेल्गो ट्रेन जी आहे ती येणार आहे अशी माहिती मिळते। गिरीश, देवेंद्र, दिल्ली ते मुंबई हा प्रवास अवघ्या 12 तासात ह्या टेल्गो ट्रेनमधून करता येणार आहे। टेल्गो ट्रेन मुंबईमध्ये त्याची चाचणी म्हणजे कितीपर्यंत चाचणी होणार आहे? किती दिवस ही टेल्गो ट्रेन मुंबईत असणार आहे? या संदर्भात काय माहिती समोर येते का? नक्कीच गिरीश, चाचणीसाठी ही ट्रेन जी आहे ती मुंबईमध्ये दाखल होते आणि दिल्ली ते मुंबई हे अंतर आहे ते अवघ्या 12 तासात जे आहे ते पूर्ण करता येणार आहे आणि त्या चाचणीसाठी जी आहे ती ही टेल्गो ट्रेन मुंबईमध्ये दाखल होते। आता कशा पद्धतीने ह्या चाचण्या होतात आहे, किती काळ होतात आहे, हे जे आज आहे ते आपल्याला स्पष्ट होईल। देवेंद्र, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल धन्यवाद। टेल्गो ट्रेन 1.5 ते 2 तास उशिरानं मुंबई सेंट्रल इथे पोहोचणार आहे। 11:30 ते 12च्या दरम्यान ही ट्रेन इथं पोहोचू शकते। सुरतमधून ट्रेन निघाली, मात्र पावसामुळे ट्रेन पोहोचण्यास उशीर होतोय। ट्रॅक पाण्याखाली गेलेत आणि त्या बघा कशा प्रकारे पाणी साचलेलं आहे। ट्रॅकवर पाणी आल्यामुळे टेल्गो ट्रेनला मुंबईत येण्यास उशीर होतोय। काल रात्री दिल्लीवरून ही ट्रेन निघालेली आहे आणि 10 वाजेपर्यंत, सकाळी 10 वाजेपर्यंत मुंबईत पोहोचणं अपेक्षित होते, मात्र मुसळधार पावसामुळे रेल्वे ट्रॅक पाण्याखाली गेल्यामुळे 1.5 ते 2 तास या ट्रेनला मुंबईत यायला उशीर होणार आहे। गुजरातमधील ही दृश्य आहेत, आपण बघतोय की गुजरातमधील ही दृश्य, दमणगंगा पूल हा पाण्याखाली गेलेला आहे। वापी उदवाड दरम्यान मुसळधार पावसामुळे हे सगळं चित्र आपण पाहतोय। कशा प्रकारे पाणी साचलेलं आहे आणि ट्रॅकवर पाणी आल्यामुळे टेल्गो ट्रेनला येण्यास उशीर होतोय। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।